हाय, हॅलो, नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो? आय होप की तुम्ही छान मस्त मजेत आहात आणि मजेतच असायला हवं. मीही खूप छान मस्त मजेत आहे. चला ताईंनो, तर आज आहे मंगळवार. तर बरेच पुढे मागं व्हिडिओ होत आहेत. शनिवारचा व्हिडिओ तुम्हाला काल म्हणजे सोमवारी आला, तर हा मंगळवारचा बुधवारी येतोय. तर आज आहे आषाढी एकादशी. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा म्हणण्यापेक्षा आपलं म्हणजे ते एक देवाचं हे आहे. आपल्या ग्रामदैवत नाही, महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे विठ्ठल रुक्माई. तर सगळ्यांच्या घरी खिचडी सगळं सगळं चालू असेल. तर व्हिडिओ पुढं मागं होत आहेत कारण रविवारी आम्ही गेलो होतो ताईंनो तेजसकडे. जसं की तुम्हाला माहीत होतं, रविवारी तेजसकडे गेलो. तेजसकडे जायचं म्हटलं की अख्खा दिवस म्हणजे खूप वेळ जातो. सकाळी 5ला घरातनं निघावं लागतं पहाटे, ते संध्याकाळी 10 10:30 ट्रॅफिक, हे सगळ्या गोष्टी. आणि आता तर खूप पाऊस. आम्ही ज्या दिवशी गेलो ना रविवारी, इतका भयानक पाऊस पडला, इतका भयानक. सगळीकडे त्या दिवशी पाऊस पडला, तुम्हाला माहीत आहे. म्हणजे इकडे गावाकडे सगळीकडे. आम्ही तेजसच्या स्कूलमध्ये गेलो तर तिकडेही भरपूर इतका भयानक पाऊस होता की बोलायचं काम नाही. रस्त्यांची कामं, ते ट्रॅफिक, खड्डे, त्याने इतका थकवा आला. मग सोमवार मंगळवार काही शूट केलं नाही मी. सोमवारी तर नाहीच काय केलं, पण शनिवारचा व्हिडिओ माझ्याकडे तयार होता. मग तो मी सोमवारी पाठवायचा लक्षातच नाही माझ्या, म्हणजे मी उठलेच नव्हते लवकर. मग तो राहून गेला. मग मंगळवारी मी तुमच्याशी तो शेअर केला आणि म्हटलं चला आता बोलावं. तर तेजसला ताईंनो मी भेटून आली. तेजस खूप चांगला आहे, सगळेजण विचारतात, खूप जास्त त्याच्यावर कमेंट येतात. तर तेजस खूप चांगला आहे. पण काय झालं माहिती आहे का, इतका पाऊस होता ना, भयानक. तिकडे सुद्धा पाऊस होता. मोबाईल मी बाहेर काढला नाही. प्लस PTM होती, तर त्याच्या सगळ्या टीचरांशी भेटणं, बोलणं, ह्या सगळ्या गोष्टीत 2 तास गेले. आम्ही पोहोचलोच तिथे 12 वाजता. तिथून पुढे PTM अटेंड केली. सगळ्या टीचरांशी बोलले. सगळं तेजसचं काय म्हणजे त्याचं अकॅडमिक इयर कसं चालू आहे, ते काय तिथं त्याची प्रगती काय आहे, तर सगळं त्याचं ठीक, ओके, व्यवस्थित आहे. थोडा मस्ती करतो म्हटले, पण झाला तेवढं चालायचं. मग त्यात 2 तास गेले. आणि नंतर काय जेवण वगैरे इकडून नेलेलं होतं करून. तर त्याच्या स्कूलमध्ये सगळं पॅरेंट्स टीचर्स मीटिंग असली ना, तर त्यांची जेवणाची सोय वगैरे, आणि खूप छान जेवण असतं तिथं. जर अशी मीटिंगला वगैरे आपण गेलं ना, ₹100 देऊन बुकिंग करायचं असतं एका ताटाचं. तर व्हेज नॉनव्हेज कोणत्याही प्रकारचं तुम्ही तिथं ₹100 जेवण जेवू शकता. पण तेजसला माझ्या हातचं नॉनव्हेज आवडतं, त्यामुळे मी मध्यरात्री उठूनच ते सगळं बनवलेलं होतं. आणि माझी एक मैत्रीण आहे, म्हणजे आता तेजसचा मित्र, तेच त्याची मम्मी माझी मैत्रीण झालेली आहे. तर त्यांनी पण नॉनव्हेजचे काही पदार्थ, म्हणजे त्यांनी बिर्याणी बनवून आणलेली, मी मटण म्हणजे असं ग्रेव्ही बनवून नेलेली. तर आम्ही सगळे बाहेर बसून जेवलो, तेवढंच मुलांना. आणि तेवढं जेवण उरकेपर्यंत, जरा त्याचं खाऊ आणलेला तो सगळा देईपर्यंत त्याला ना वाजले, इकडं तिकडं करत 3-4 वाजले. आणि इतका पाऊस होता ना. आणि मलाच ह्यावेळेस गेले ना, तर त्या मीटिंगमुळे, मी मीटिंगमध्ये होते आणि तेजसभर जास्त बोलायला मला सुद्धा मिळालं नाही. मी अक्षरशः त्याला जवळसुद्धा घेतलं नाही. आणि कुठेच मला चान्स मिळाला नाही की मी मोबाईल घेऊ आणि त्याला थोडंसं हे करून. का तर तुम्ही सगळ्यासुद्धा विचारत असता की तेजस कसा आहे, काय आहे, नेहमी विचारता. मग थोडंसं झलक दाखवली की बरं वाटतं सगळ्यांना. पण मला ते तेवढं जमलंच नाही. पण तेजस छान आहे, रुळला आहे. ह्यावेळेस येताना मला अजिबात वाईट वाटलं नाही. म्हणजे थोडंसं भरून येतं, पण तसं रडू वगैरे आलं नाही. का तर त्याची प्रगती बघून तो तिथं राहणीमानात चांगला गुंतलाय. तिथले सगळं त्याचं व्यवस्थित चालू आहे. हे सगळं बघून माझ्या म्हणजे असतं नाही का, आपल्याला सॅटिस्फाईड आपण होतो. तर तसं झाल्यासारखं झालं की चला, तो व्यवस्थित रुळला. त्याचे सगळे मार्क सगळं व्यवस्थित आलं. म्हणजे सगळे रिझल्ट वगैरे पाहिले आत्ताचे. तर NDAच्या मॉक टेस्ट इथून आत्ताच घेतात, तर त्या सगळ्या टेस्टमध्ये सुद्धा तेजस चांगल्या मार्कांनी पास होतो. तर ती एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की NDAच्या टेस्ट ह्या 12वी नंतर, किंवा खूप म्हणजे एक वय त्याला लागतं, पण त्याच्या स्कूलमध्ये या गोष्टी सगळ्या कवर करून घेतात. त्याच्यामुळे त्याला आत्तापासून ती एक सवय लागलेली आहे. आणि जे स्वप्न आहे ना, त्याला आत्तापासून एक हे म्हणतो ना आपण, की कष्ट केलं पाहिजे आहे, तर तसं ते एक ही चालू आहे. त्याच्यामुळे खूप आनंद झाला की म्हणजे खुश, म्हणजे मनाला ही झालं की आपण ज्याच्यासाठी इतकं हे करतोय, इतका तास धरलाय, त्या गोष्टी त्याच्याकडून होत आहेत आणि तो चांगल्या करताय. याच्यात म्हणजे जास्त हे झालं. आणि तेजस छान आहे ताईनो, मस्त. जसं की म्हणलं, रुळलाय, मस्त राहतोय, खाणं पिणं सगळं व्यवस्थित आहे. खाऊ सगळा नेला, लाडू नेले, खुश झाला. करंजी सगळं बघून, इतर सगळं खाऊ नेलेला, ते सगळं बघून खुश झाला.
आणि मग एक थोडाच वेळ 4 वाजता तर तिथून निघावं लागतं. 4च्या पुढे जर तिथून बाहेर निघलं ना 5-6 वाजवले की संध्याकाळी 12च वाजतात घरी यायला. मग आम्ही काय एवढ्या लेट कधी येत नाही. आम्ही आपलं 4 वाजता निघतो म्हणजे एक 10 वाजेपर्यंत येतो. त्यात ट्रॅफिक लागतं त्याच्यामुळे आणि रविवार असला की कोणत्याही रूटला जावा ट्रॅफिक लागतंच. त्याच्यामुळे मग घरी यायला वेळ झाला. मग तेवढंच तो एक राहिलं की थोडीशी सुद्धा झलक मी तेजसची तुम्हाला दाखवू शकली नाही. तर तिकडून आलो सोमवारी आदिती अनुष्कासुद्धा जाम झाल्या रस्त्याने सगळे खड्डे पाऊस हे ते असं हालत बेकार झाली ह्यावेळेस खरंच सांगते. त्याच्यामुळे मग आदिती अनुष्कासुद्धा अशा थोड्या कणकणल्या. मग मी त्यांना पण सोमवारी स्कूलला पाठवलं नाही आणि आम्ही एक रात्री आलो 10:30 वाजता जे अंथरूण टाकून झोपलो ते दुसऱ्या दिवशी 8लाच उठली मी पण आणि मग नाहीच त्यांना पण स्कूलला नाही पाठवलं. मग त्याच्यामुळे सोमवारचा दिवस तसाच गेला. तर रविवार सोमवार 2च दिवस असे गेले की जास्त घरातलं काम केलं नाही. तर बघा घरात कामाचा नुसता ओघच ओघ म्हणजे काय बोलायचं काम नाही. कपडे तर इकडं तिकडं दारातलं 2 दिवस म्हणजे खरंच गॅलरी ना झाडलीच नाही मी. इतके म्हणजे हेच झालेलं. ते बसून बसून काय होतं 4 ते 3-4 तासच त्याच्याजवळ जातात. बाकीचे त्यातले 12 तास प्रवासात जातात. त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो. मग आता म्हणलं चला आज सगळी कामं करून घ्यावी. आणि हो रोजच कमेंट येतात की तेजस कुठं आहे. तर तेजस सैनिक स्कूलला ताईंनो जुन्या ताईंना माहीत आहे, नवीन ताईंसाठी सांगते. कर्नाटकमध्ये तेजसची सैनिक स्कूलला निवड झालेली आहे. तर तो तिथे शिकत असतो आणि आदिती अनुष्का पण माझ्याच मुली आहेत आणि तेजस पण माझा मोठा मुलगा आहे. तर नवीन ताईंच्या बरंच कन्फ्युजन असतं की ही तेजस तेजस सांगते मग कोण आहे. का तर 2 मुली आहेत असं सगळ्यांना वाटतं की हिला 2 मुलीच आहेत. म्हणजे आदिती अनुष्का दिसतात ना तर तसं वाटतं. तर तेजस पण माझाच मुलगा आहे. तर तो आदिती अनुष्कापेक्षा 4.5 पावणे 5 वर्षांनी मोठा आहे. त्याच्यानंतर आदिती अनुष्का झालेले आहेत. तर तो तिकडे शिकत असतो आणि पुस्तक एक दाखवलेलं तर जनरल नॉलेजची पुस्तकं मुलांना वाचायची सवय लावा ताईंनो. इतकं ना स्वतः त्यांना सांगत जावा, तुम्ही वाचून दाखवत जावा किंवा आता मोठी मुलं असली तर स्वतः वाचतात. वाचनाची आवड असणं खूप गरजेचं आहे मुलांसाठी आणि ना अशी वेगवेगळी पुस्तकं वाचायला देणं ना IQ लेवल असावा लागतो. तर ती आवडसुद्धा आपणच निर्माण करावी लागते. मोबाईलमध्ये कार्टून किंवा फालतू रील्स बघण्यापेक्षा मुलांना दाखवण्यापेक्षा ना त्यांना ग्रहावरती कोणते चंद्रतारे आहेत, त्यांची नावं काय, ग्रहांवरची सगळ्या नावं, असं काय म्हणजे पृथ्वीवरती काय, ह्या गोष्टी सगळ्या त्यांना शिकवा. सायंटिफिकली ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी आत्तापासून मुलांना जेवढ्या कळतील ना तेवढ्या खरंच खूप उपयोगी आहेत. मी तेजसवरून त्यांना अनुभव सांगते की तेजसना त्याच गोष्टी बघायचा. कधी मोबाईल त्यांनी घेतला हातात ना तर तो सगळं ते म्हणजे काढायचा की पृथ्वी काढणार, त्याच्यावरतीचे चंद्रावरची माहिती घेणार, सूर्याची माहिती घेणार, ग्रहांची माहिती घेणार. काही गोष्टींचं मला सुद्धा नावं माहीत नव्हती. त्याच्यामुळे त्या बऱ्याच म्हणजे ग्रहांची नावंसुद्धा मला माहीत झाली की तेजसमुळे. पण तेजसला मुळातच वाचनाची आवड वगैरे आहे आणि त्याच्यामुळे मग तो जे काही पुस्तक म्हणेल ना जनरल नॉलेजचे तर आम्ही देतो का तर त्याचा फायदा होतो. जसं की कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं की त्याला दिलेल्या कोणत्याच गोष्टीचा आम्हाला असं उलटं हे झालेलं नाही, फायदाच नेहमी होतो. आणि मुलांना ना खरं सांगते ताईंनो एक एम ठेवा की नाही आपल्याला हे करायचं आहे. बऱ्याच आयांचा प्रश्न असतो की स्क्रीन टाईम मुलांचा कसा कमी करायचा. म्हणजे मला तो प्रश्न जेव्हा विचारतात ना किंवा दुसऱ्या पण व्हिडिओमध्ये आपण की तू मुलांचा स्क्रीन टाईम कसा कमी करते. स्क्रीन टाईम कसा कमी करते म्हणजे ती आपली मुलं आहेत, आपण त्यांना दटवलं पाहिजे. नाही, थोडा वेळ तुम्ही मोबाईल बघा, थोडा वेळ तुमचं काय असेल तर एंटरटेनमेंट करा. म्हणजे करून घ्या, तुमचं जे काही आहे ते बघून घ्या. एका पॉईंटला मुलांनी आपलं ऐकलंच पाहिजे की नाही ना बघायचं. तर त्यांना तसली सवयच नाही पाहिजे की स्क्रीन टाईम कसलं टाईम त्यांना त्या बाबतीत इतकं आपला धाक पाहिजेला आहे तेवढा आत्तापासूनच मुलांना. इतकं स्क्रीन टाईम आपणच जर पालक म्हणून मुलांना म्हणत असलो की स्क्रीन टाईम किती ठेवायचा मुलाचा, टाईम बीम काय नसतो, थोडा वेळ बघायचा आणि एका पॉईंटला म्हणले ना आई वडील की बास मोबाईल ठेव तर तो मुलांनी ठेवलाच पाहिजे. इतकं पण आपल्यात हे असावं लागतं. ते आता एकदा तो विषय पण मी व्हिडिओमध्ये घेणार आहे. बऱ्याच ताईंचं असतं की तुझी मुलं जास्त मोबाईल वगैरे बघत नाहीत आणि थोडाफार शहरी आणि खेडेगावातला फरक पडतो, तेही मला मान्य आहे की जास्त पण कडक होणं नाही मनाविरुद्ध. पण काही ठिकाणी मला काही गोष्टीचा हसूच येतं की पॅरेंट्स विचारतात की स्क्रीन टाईम कसा कमी करायचा. असं स्क्रीन टाईम कमी नाही, आपल्या ह्याच्यात ते हे पाहिजे आहे की बस बोललं की बसच झालं पाहिजे मुलांचं. त्याच्यामुळे तेजसला ना ते जास्त आमच्या मुलांना टी व्ही बघायचं वगैरे वेड नाही. आता शहरातली मुलं असतात जी काही बाहेर खेळायला जाऊ शकत नाहीत तर
कितीतरी उलटं तसं म्हणायला गेलं तर खेडेगावातल्या मुलांना अजिबात ॲक्टिव्हिटीज नसतात बरं का. म्हणजे चांगल्या बॅडमिंटन किंवा स्केटिंगचे क्लासेस असतात, स्विमिंग क्लासेस असतात, सिंगिंग, डान्सिंग हे सगळे क्लासेस खेडेगावातली मुलं म्हणजे हे करतात, मिस करतात. त्यांना ते मिळत नाही. आमची मुलं फक्त वरून खाली, खालून वर खेळत असतात, उन्हाळ्यात सायकल चालवत असतात बस. सिटीतल्या मुलांना खूप जास्त म्हणजे व्हरायटीज असतात सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला. तसे आमच्या मुलांना तर नाही आहे. मला तर खूप कधी-कधी वाईट वाटतं, की माझ्या मुलांना मी इतके क्लास लावू शकले असते ना, सगळ्या ह्याच्यात प्रो केलं असतं. पण ते क्लासेसच नाही आहेत गावाकडे राहिल्यामुळे. मग आमची मुलं नुसतीच खेळत असतात. तसं शहरातल्या मुलांचं थोडंफार ते मिळतं. तर वर्किंग असल्यामुळं आता आजकाल काय झालेलं आहे, आई-वडील स्वतःच वर्किंग आहेत. त्याच्यामुळे तो सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. वेळच नाही आहे. आई-वडिलांना वेळ नाही आहे. पण थोडासा धाक असणं मुलांवर, थोडंसं आपलं वचक, वट असणं सुद्धा गरजेचं आहे. अगदीच मुलांना इतकं पण पॅम्परिंग नको, की आपल्याला म्हणजे हे नको आहे. तर बऱ्याच त्यांचं ह्या बाबतीत म्हणजे येतात बरं का कमेंट्स, की तुझी मुलं ऐकतात किंवा फरक जाणवतो बघा लगेच त्या त्या वेळेला. मग एकदा तो विषय मी म्हणजे म्हणजे असं मला व्हिडिओ करायचाच आहे त्या गोष्टींवरती, की कसं पॅरेंटिंग आणि पॅम्परिंग ह्यात फरक असलाच पाहिजेल आहे. प्रत्येकाचा असला पाहिजे. नुसतं पॅम्परिंग करायची काही गरज नाही मुलांना. पॅरेंटिंगसुद्धा असावं. आपण पॅरेंटिंगमध्ये म्हणजे आपण पालकत्वामध्ये मोठे झालेलो आहेत आणि आपली मुलं पॅम्परिंगमध्ये नुसती म्हणतात ना लाडाकोडात लाडाचं येडं, तशी आपली मुलं मोठी होत आहेत. पण ती कितपत मोठी तशी त्या पद्धतीने करावी ते आपल्याच हातात आहे पालकांच्या. तर थोडा पॅम्परिंग पण आणि थोडं पॅरेंटिंग पण मिळून मी तसं राहते माझ्या मुलांपाशी. तर माझी मुलं पप्पांना तर भीत नाहीत. म्हणजे त्यांचे पप्पा तर लाड करतात. एक हात नव्हे बोटसुद्धा तिन्ही मुलांवर त्यांच्या पप्पांचं उचलत नाही. माझं तसं नसतं. माझं तोंड, माझा लाड, माझं सगळंच हे असतं. तर माझ्या म्हणजे शक्यतो करून माझी तिन्ही मुलं मलाच घाबरतात आणि तेजस तर घाबरत नाही. तेजस तर एक वेगळ्याच प्रकारची रिस्पेक्ट देतो. कारण त्याला माहीत आहे, की काय झालं तर आपली मम्मी आपल्याला नेहमी असं हे करत असते. त्याला नेहमी ना मी पुश करत असते प्रत्येक गोष्टीला. हां, तुला काय आवडतंय तू सांग. त्याला प्रत्येक गोष्ट देण्याचं तेच कारण आहे आणि काय माहिती शेवटी माझंच लक असेल, की तेजस फालतू तर काही मागत नाही. इव्हन आदिती, अनुष्का थोडा हट्ट करतात, हेच पाहिजेल आहे, तेच पाहिजेल आहे. पण मी त्यांना तेवढ्यापुरतं हे करते. पण तेजस तसं काही वेगळं मागतच नाही. त्याला म्हणजे तशी आवडच नाही अशा वेगळ्या गोष्टींची. तर अशा पद्धतीनं म्हणजे मुलांशी राहिलं तर ते आपलं ऐकतात. त्यांना काय असं इतकं पण लोड द्यायची गरज नाही. आपण पण लोड घ्यायची गरज नाही. तर तुमच्याबरोबर गप्पा मारत ताईंनो माझी सगळी कामं झाली. किचन ओटा क्लीन, बाहेरचं सगळं बरीच आज कामं केली आणि आज जरा बरं वाटतंय बघा. म्हणजे जसं की म्हटलं 2 दिवस प्रवासाने ना असं घरात पसारा-पसारा दिसत होता. तर आज सगळं बाहेरचं, दारातलं, घरातलं म्हणतात ना सगळं आवरून झालं आणि शेवटी राहिलेले कपडे सुकत घालायचे. आणि ते पण घालते आणि माझी अननसाची झाडं बघा ताईंनो इकडे 2 खूप छान आलेली आहेत. अननस आला की तुम्हाला नक्की दाखवेन आणि छोटी-छोटी बरीचशीच झाडं लावलेली आहेत. तर आता चला म्हटलं कपडे सुकत घातले ना, की बरं पडतं. तरी आज 12च्या पुढेच टायमिंग गेलंय कपडे सुकत घालायला कारण ना लाईट गेलेली मध्येच. आज मंगळवार असला की लाईट जातेच. मग लाईट गेलेली, नंतर लाईट आली, नंतर कपडे झाले आणि नंतर सगळी कामं झालं. तर उद्यापासून तुम्हाला आणखीन रेसिपीचे वगैरे व्हिडिओ येत असतील. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून